थंडीची चाहूल लागताच आपल्या घरामध्ये डिंकाचे, अळीवाचे लाडू किंवा मेथीचे लाडू तयार केले जातात. पण त्याचसोबत आणखीन एक पारंपरिक पदार्थ तयार केला जायचा, तो म्हणजे गुळपापडी. पण या गुळपापडीमध्ये आपण भरपूर असा डिंकाचा वापर करणार आहोत, की ज्यामुळे ही गुळपापडी अधिक पौष्टिक होईल. डिंक हा आपल्या आरोग्यासाठी तर उत्तमच आहे. सांधेदुखी, कंबरदुखी यावर अतिशय गुणकारी आहे. आज आपण जरासुद्धा गुळाचा पाक तयार न करता ही अशी इतकी खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणारी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत वयोवृद्धांनासुद्धा सहज खाता येईल अशी ही गुळपापडीची साधी, सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण साहित्याचं प्रमाण पाहतोय. त्याकरता इथे ही आपली घरातली जी वाटी असते त्या वाटीनेच मी सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे. इथे मी 2.5 वाट्या ही गव्हाची कणिक घेतलेली आहे, जी आपली बारीक दळलेली चपात्यांची कणिक असते ती. त्याच वाटीने 1 वाटी बारीक चिरलेला गूळ, 1 वाटी साजूक तूप घेतलेला आहे, अर्धी वाटी डिंक घेतलेला आहे. हा डिंक मी अगदी बारीक पावडर तयार करून घेतलेला आहे. आपला हा जो नेहमीचा डिंक असतो तोच डिंक मिक्सरला फिरवून त्याची अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे 1 चमचाभर ही सुंठ पावडर घेतलेली आहे. आणि जेव्हा आपण कुठलाही जो गुळाचा पदार्थ बनवतो त्यामध्ये जायफळ तर हवंच, म्हणून इथे छोटा तुकडा जायफळाचा घेतलेला आहे. एका ताटाला खोलगट ताट घ्यायचं आणि त्या ताटाला असं तूप लावून ठेवून द्यायचं आहे. ही पूर्वतयारी आपल्याला आधीच करून ठेवायची आहे, म्हणजे आपल्या वड्या अगदी मस्त पडल्या जातात. आता एका कढईमध्ये सगळं हे जे आपण घेतलेलं तूप आहे ते घालून घ्यायचं आहे. एकाच वेळी सगळं तूप घाला किंवा थोडं थोडं करून घातलं तरीही चालेल. त्यामध्ये ही गव्हाची कणिक घालून घ्यायची. मी गॅस अगदीच लहान ठेवलेला आहे. लहान आचेवर आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. मोठ्या आचेवर शक्यतोवर भाजू नये, नाही तर तळाशी पीठ करपलं जाईल आणि गुळपापडीला करपट वास येईल. आता लहान आचेवर हे चांगलं असं आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. सतत मात्र तळापासून ढवळत राहायचं आहे. आता बघा, पीठ आपलं अगदीच कोरडं दिसत आहे, पण जसजसं हे पीठ भाजत जातं तसतसं या पिठाला तूप सुटायला लागतं. त्यामुळे सुरुवातीलाच तूप घालण्याची घाई करायची नाही. हे जे आपलं प्रमाण आहे ते अगदी बरोबर आहे. पण जर तुम्ही गव्हाची कणिक थोडीशी वाटीमध्ये घेताना घट्ट दाब देऊन भरून घेतली असेल, किंवा गव्हाच्या क्वालिटीवर सुद्धा बऱ्याचदा तुपाचं प्रमाण अवलंबून असतं, त्यामुळे 1-2 चमचे तूप कमी जास्त लागू शकतं. बघा, साधारण एक 8 ते 10 मिनटं झाल्यानंतर ह्याला असं तूप सुटायला लागलेलं आहे. हे पीठ भाजायला एकंदर आपल्याला 20 मिनटं इतका वेळ लागणार आहे. आत्ता सध्या 10 मिनटं झालेली आहेत. त्यानंतर पुन्हा मी आता परतत राहिले. बघा, आणखीन याला असं तूप सुटायला लागलेलं आहे. मिश्रण अगदी पूर्वीपेक्षा ओलसर असं दिसायला लागलेलं आहे. अजूनही याला तूप सुटेल. गॅस अगदी लहानच आहे. आता याचा थोडासा हलकासा रंग बदलला गेला पाहिजे. साधारण एक 15 मिनटं झालेली आहेत. लहान आचेवर करते त्यामुळे थोडासा वेळ लागतो, पण पीठ छान खमंग भाजलं जातं. जसजसं पीठ भाजत जाईल तसतसं हे मिश्रण आणखीन पातळ होत जातं. बघा, रंगसुद्धा आता बदललेला आहे आणि पीठही आपलं चांगलं पातळ झालेलं आहे. हे इतकं पातळ झालं पाहिजे. जर तुम्हाला अगदी गरज वाटली तर 1-2 चमचे तूप तुम्ही वाढवू शकता. आता यामध्ये आपल्याला डिंक घालायचा आहे. आपण डिंक वेगळा तळून घेणार नाही आहे, तर यामध्येच घालणार आहोत. यामध्ये घातल्यामुळे कढईची उष्णता, तूपसुद्धा गरम आहे, पीठ अगदी गरम आहे, त्यामुळे बघा डिंक असा छान फुलला जातो यामध्ये आणि या पिठालासुद्धा छान जाळी येते. बघा, जसजसं मी डिंक फुलायला लागला तसतसं हे पीठ असं जाळीदार तयार होतं आणि वडीसुद्धा आपली त्यामुळे छान खुसखुशीत तयार होते. डिंक अगदी व्यवस्थित यामध्ये फुलला गेला पाहिजे. गॅस अजूनही लहानच आहे, म्हणून हे असं चांगलं परतत राहायचं आहे. बघा, मी तुम्हाला एक छोटा डिंकाचा तुकडा दाखवते. हा बघा, अगदी छान असा कुरकुरीत झालेला आहे, म्हणजे डिंक चांगला फुलला गेलेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. डिंक चांगला फुलला गेला की मग गॅस बंद करायचा. मी गॅस बंद केला आहे आणि हे तळाशी करपायला नको आणि कढई खूपच गरम आहे, म्हणून हे थोडा वेळ असंच हलवत राहणार आहे. आता आपल्याला हे गॅसवरून खाली उतरवून घ्यायचं आहे. मी आणखीन 1-2 मिनटं तरी, 1 मिनिट तरी असं हलवून घ्यायचं. लगेच अगदीच गरम गरम असताना यामध्ये गूळ घालायचं नाही, नाहीतर वड्या कडक होतात. आता यामध्ये जी आपण घेतलेली सुंठ पावडर आहे ती घालायची आणि थोडंसं
जायफळ घालायचं आहे। गॅसवरून उतरल्यानंतर साधारण मिनिटभरानंतर गूळ घालायचा आहे। लगेच गूळ घालायची घाई करायची नाही। आता हे मिश्रण एकदा व्यवस्थित असं हलवून घेऊ, म्हणजे सगळीकडे सुंठ पावडर आणि जायफळाचा स्वाद छान लागला जाईल। आता यामध्ये आपण गूळ घालणार आहोत। तर गूळ किती घालायचं, तर आपण जे 1 वाटी गूळ घेतलं होतं ते बारीक चिरलेलं असावं, म्हणजे गूळ पटकन यामध्ये मिसळलं जातं, किंवा गूळ किसून घेतला तरीही चालेल। इथे मी वापरलेला गूळ हा साधाच आहे, चिक्कीचा गूळ नाही आहे। यामध्ये डिंक घातल्यामुळे वड्या छान खुसखुशीत तर होतातच, पण छान अशा जाळीदार तयार होतात। बरं, याची पौष्टिकतासुद्धा वाढली जाते। लाडू करायला जमत नसेल तर हे अशी तुम्ही गुळपापडीसुद्धा तयार करून ठेवू शकता। आता हे मिश्रण गूळ चांगलं विरघळलं गेलं की मग या तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। आता भराभर आपल्याला वड्या थापून घ्यायच्या आहेत, कारण गूळ घातल्यानंतर मिश्रण थोडंसं कोरडं व्हायला लागतं। जर तुम्हाला असं उलटण्याने जमत नसेल तर स्पॅच्युला घ्या, किंवा एखाद्या वाटीला थोडंसं तूप लावून घ्यायचं, सपाट बुडाची वाटी घ्यायची आणि हे असं चांगलं मिश्रण एकसारखं पसरवून घ्यायचं। मी इथे स्टीलच्या उलटण्याने बघा हे असं मिश्रण चांगलं एकसारखं करून घेतलेलं आहे। हे गरम गरम असतानाच बराबर आपल्याला ही क्रिया करायची आहे, म्हणजे वड्या छान एकसारख्या पडल्या जातात। हे आता व्यवस्थित मी सगळ्या बाजूने एकसारखं पीठ पसरवून घेतलेलं आहे। आता हे आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया। साधारण एक 15-20 मिनिटं झाल्यानंतर मग याच्या या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। मिश्रण अजूनही गरमच आहे, पण अगदी कोरड्या झाल्यानंतर किंवा अगदीच थंड झाल्यानंतर वड्या व्यवस्थित पडल्या जाणार नाहीत, म्हणून या अशा गरम असतानाच वड्या पाडून घ्यायच्या आहेत। म्हणजे फक्त आपण इथे आखून ठेवणार आहोत, वड्या काढण्याची घाई करायची नाहीत, नाहीतर या वड्या तुटल्या जातील। सगळ्या तुम्हाला ज्या आकारामध्ये हव्यात तशा आकारामध्ये तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता। पूर्ण थंड झालं म्हणजे रूम टेम्परेचरला आल्यानंतर मगच या वड्या काढून घ्यायच्या आहेत। साधारण 1-2 तासानंतर बघा सहज आपल्या वड्या सुटून येतात, व्यवस्थित निघाल्या जातात। त्यामुळे सुरुवातीला गरम असेल तेव्हाच वडी काढायची घाई करायची नाही, नाहीतर वड्या तुटतात। बघा अगदी मस्त, तळाला सुद्धा काही चिकटलं नाही आहे, इतक्या छान या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही सुद्धा या अशा वड्या या हिवाळ्यामध्ये नक्की बनवा। लहान मुलंसुद्धा आवडीने खातील। लहान मुलांना डब्यामध्ये जरी दिली किंवा सकाळी सकाळी एक वडी जरी खायला दिली, किंवा आदल्यामधल्या वेळामध्ये जर काही खाऊ मागतात अशा वेळी ही वडी दिली तरीसुद्धा त्यांच्या आरोग्यासाठीही उत्तमच आहे। मुलांची स्नायू बळकट होतात, हाडं मजबूत होतात। त्यामुळे ही डिंक घालून तयार केलेली गुळपापडी या हिवाळ्यात तुम्ही नक्की बनवून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा। अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या उपयुक्त व्हिडिओसह। धन्यवाद।